नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या हाती कपाशीचं सीड रोलर आणि मेटल गेअर आहे। समोर तुम्ही पाहू शकता की एकच दाना कपाशीचा आपली मशीन ॲक्युरेट टाकत आहे। 100% ॲक्युरेसी असलेली ॲग्री पॉवरची हे टोकन यंत्र आहे। इथे आपण दात बंद करण्याची व्यवस्था दिली आहे। आतमध्ये तुम्ही पाहू शकता, माझ्या हाती पाहू शकता, हे मेटल गेअर आहे। या मशीनची नेमकी खासियत काय काय हे मी तुम्हाला आता पूर्णपणे सविस्तर सांगतो। यावर्षी आपण हे 2 ॲटम नवीन केलेले आहे। त्यानंतर आपल्याला याच्यावरती स्टीलच्या प्लेट सुद्धा दिसून जातील। तर वेगवेगळ्या प्रकारच्या जोडणी कशा केल्या पाहिजे हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो। 2 मशीन सोबत कशा जोडायच्या, तर समोर तुम्ही पाहू शकता आपण 2 मशीन जोडलेले आहे। या मशीनवर स्टील प्लेट्स लावलेले आहे। आता इथे तुम्हाला ओपन जागा दिसत आहे, स्टील प्लेट लावल्या। हे आपण फक्त दाखवण्यासाठी ठेवलं, कारण इथे 1 सेंटीमीटरच्या अशा पूर्ण प्लेट येणार आहे। या खाली स्टील प्लेट आहे। तर या स्टील प्लेटचं कार्य काय, ह्या स्टील प्लेटने मशीनला मजबूती आलेली आहे। ऑलरेडी आपली मशीन हे ट्रॅक्टरला जोडण्यास फेमस आहे, कारण याच्यावरती आपण मजबूत ॲरे दिलेले आहे आणि व्हर्जिन क्वालिटीचं मटेरियल आहे। आता काय होत होतं, कालांतराने शेतकरी सांगतात की मधला रॉड तुटत होता, तर आपण हा रॉडसुद्धा चेंज केलेला आहे। या रॉडला स्टीलचा पूर्ण मेटलचा हा रॉड बनवला आणि मेटलचा रॉडच नाही, फक्त याच्यामध्ये आपण एक बेरिंग टाकलेलं आहे। त्यानंतर याची तुम्ही जाडी पाहू शकता, मेटल सपोर्ट किती मजबूत आपण दिलेला आहे। त्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम होता की इथे हे एक जंप होत होतं, हा पार्ट जंप होत होता, त्यामुळे आपण इथे स्प्रिंग टाकलेला आहे। तर ऑलमोस्ट आपण पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे। जे शेतकरी आपल्याला सांगतात त्यानुसार आपण कामं करत असतो। आता आपण सांगतो की दातं हे लावलेले जे आहे मशीनला, हे आपले स्टेनलेस स्टीलचे आहे, म्हणजे याला लो चिंबक चिपकत नाही। इथे मॅग्नेट घेतलेला आहे आणि मॅग्नेट आता या दाताला आपण लावून पाहू, तर दाताला हे मॅग्नेट चिपकत नाही, ठीक आहे। आणि मेटल जे असते त्याला हे चिपकते, बघा याला हे चिपकते, पण याला हे चिपकत नाही, ठीक आहे, पडते खाली। त्यानंतर आता हे 5-5.5 इंच मध्ये याचं अंतर आहे, 5.5 इंच। आता याच्यामध्ये अंतर कसे करायचे, आता हा जर दात बंद करायचा आहे आणि 5.5 दोन्ही 11 करायचा आहे, याला इथून इथपर्यंत करायचं आहे, तर ही जे कॅप आहे ही काढायची। ही काढली आपण, सिम्पली एकदम सोपं निघते। आणि याच्यामध्ये बघा हा स्क्रू दिसतो आहे, हा स्क्रू काढला की हा दात बंद होतो, म्हणजे दात उघडणार पण दातातून बियाणं पडणार नाही। त्यानंतर आपली मशीन रिव्हर्स जर ओढली, तर विविध व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल, रिव्हर्स जर ओढली स्टार गेअर त्यातला तुटत नाही आणि दातसुद्धा उघडत नाही, कारण रिव्हर्स जर ओढली तर असा हे असतो एकंदरीत की स्टार गेअर तुटतो आणि बियाणंसुद्धा सांडते। तर आपल्या याच्यात कोणत्याही प्रकारची बियाणे सांडण्याची भीती नाही आणि स्टार गेअर तुटणारसुद्धा नाही, मजबूत मशीन आहे। आता सिंगल मशीनमध्ये अंतर किती होते, तर अंतर 5.5 इंचापासून 33 इंचापर्यंत होते। कपाशीची मशीन आहे, सोयाबीनसुद्धा लागवड करतात लोक यांनी। मार्केटमध्ये कोणत्याही मशीन घ्यायला गेले तुम्ही, तर मार्केटमध्ये आपल्याला सांगण्यात असं येते की तुम्ही ब्रश तरी घ्या मशीनसोबत, पण आपल्या मशीनसोबत ब्रशसुद्धा घेण्याची गरज नाही। हा जो ब्रश असतो, ठीक आहे, हा ब्रश घेण्याची गरज नाही, कारण आपण त्या क्वालिटीचा ब्रश दिलेला आहे। बघा आता या मशीनमध्ये काय फरक दिसतो आपल्याला, या मशीनमध्ये बाकीचे पार्ट जे आहे हे मेटल दिलेलं आहे। मी तुम्हाला मॅग्नेट लावून दाखवतो। ही मशीन अधिकच मजबूत झालेली आहे आणि याच्यात एक फरक आहे, इथे दाताची चमक बघा, त्याची तुम्ही चमक पाहू शकता। दाताची सेम टीथ आपण दोन्ही ठिकाणी वापरलेले आहे आणि या दातातलं अंतर जे आहे हे 4 इंच आहे, म्हणजे सोयाबीन पेरण्यासाठी हे एकदम योग्य मशीन आहे। पूर्णच्या पूर्ण बॉडी मेटलच टाकलेली आहे, याही बाजूला पूर्ण बॉडी मेटल टाकलेली आहे, हे बघा, ठीक आहे, टोटल मेटल आहे इथे, अगदी मजबूत। सोयाबीनसाठी खूपच जबरदस्त ही मशीन राहील। आणि हे जे मशीन तुम्हाला दिसत आहे समोर, हे कॉटनसाठी, कारण काय की याच्यामध्ये 5.5 इंच अंतर पहिलं आहे। बघा आता इथे आपण काहीच नाही, इथे आपण 1 सेंटीमीटरची सुद्धा प्लेट लावली नाही, म्हणजे याचा जो दाताची खोली झाली आहे 3 इंच झाली। जेव्हा आपण ह्या प्लेट सगळ्या ठिकाणी लावू, ह्या प्लेट मशीनसोबत येणार तर 2.5 इंच। आणि कपाशीची शास्त्रशुद्ध पद्धतीने सचिन सर सांगतात की खोली किती असली पाहिजे, 1.5 इंच असली पाहिजे। तर हे बघा, हे बोर्ड लावल्यानंतर 1.5 इंच, हे बोर्ड लावल्यानंतर हे बोर्ड तुम्हाला सेपरेट विकत घ्यावं लागेल। मशीनचे आम्ही जवळपास गेल्या 4 वर्षापासून ही जे मशीन विकतोय, तर याच्यात बरेचसे शेतकऱ्यांनी आपल्याला जे काही प्रॉब्लेम सांगितले, तर त्या प्रॉब्लेमनुसार आपण काम करत आलो। आणि यावर्षी सध्याच्या परिस्थितीत यावर्षी आम्ही ह्या मेटल प्लेट ज्या आहे ह्या फ्री देतो आहे सध्या 1 मेपर्यंत, तुम्हाला त्या प्रकारचे नंबर मिळतील। आता राहिला प्रश्न काय की याच्यात अंतर किती होते कपाशीच्या मशीनमध्ये, म्हणजे जे ही कपाशीची हे 2 जोडून ठेवलेले आहे आपण, ठीक आहे। ह्या 2 मशीन कशा प्रकारच्या जोडल्या गेल्या पाहिजे ते इथे एक आपण उदाहरण दाखवलेलं आहे। 2 मशीन जर घेतल्या तर आम्ही जुगाड त्याचं 2चं जोडण्याचं फ्रीसुद्धा देतो। 1 मे नंतर आता जे महागाई वाढत आहे पूर्णपणे, ट्रान्सपोर्ट वगैरे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट
आणि जे फ्यूलचे भाव सध्या वाढत आहे आणि ट्रान्सपोर्टसाठी फ्यूल मिळत नाही आहे, तर त्या कारणामुळे बरेचसे आमचे जे मॅन्युफॅक्चरर आहे, म्हणजे जसं की आपण काही ॲटम जे बनवतो, जसे आता समजा हे स्क्रू, ह्या नट आपण घेतो, तर हे जे पार्ट्स आपण काही विकत घेतो, तर याचे भाव म्हणजे अचानक दुप्पटच्या पलीकडे गेलेले आहे. त्याच्यामुळे 1 मेपासून खूपच जास्त रेट वाढण्याची शक्यता आहे. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि नक्कीच लगेच्या लगे बुक करा. याच्यावरती एक तुम्हाला इथे प्लेट दिसत आहे काळ्या कलरची. तर आपण सगळ्या प्रकारचे गव्हर्मेंट कंप्लायन्सेस जे आहे ते सबसिडीसाठी पूर्ण करतो. म्हणजे जसं की टेस्ट रिपोर्टनंतर सेंट्रल गव्हर्मेंटला रजिस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि आपली सबसिडी भेटण्यासाठी कुठेही अडचण येत नाही. अडचण आल्यास तुम्हाला प्रवीण बनसोड सरचा नंबर मिळते. प्रवीण बनसोड सर आणि टीम जे काम करते ते म्हणजे शेतकरीसुद्धा सांगतात की खूप जबरदस्त सपोर्ट तुमच्याकडून आम्हाला मिळतो. आता सिंगल मशीनमध्ये अंतर किती होते, तर अंतर 5.5 इंचापासून 33 इंचापर्यंत होते. कपाशीची मशीन आहे. सोयाबीनसुद्धा लागवड करतात लोक यांनी. तर काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.